नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. भाजप गांभीर्यानं निवडणूक लढवणार, भाजपचा विजय निश्चित असून विरोधकांना याची जाणीव. जयकुमार गोरेंचं वक्तव्य. विजय देशमुख निवडणुकीत, पण मागे उभ्या शक्तींचा प्रभाव कमी, गोरेंची टीका. भंडारा गोंदियात काँग्रेस उमेदवार बनसोडे आणि अग्रवाल यांची उमेदवारी मागं, ईश्वरकर विरुद्ध ब्राह्मणकर थेट निवडणूक. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी. माझा अर्ज बाद ठरवला तर मी आत्महत्या करेन, दत्तात्रय पानसरेंचा इशारा. पानसरेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. धाराशिवमध्ये रिपाईच्या उमेदवार मिलिंद महालिंगेंनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, पक्षांतर्गत समन्वय आणि राजकीय रणनीती असल्याची शक्यता. शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुख महेश कोटिवले यांच्यावर हल्ला. गांजा विक्री करणाऱ्या विरोधात वारंवार तक्रार करत असल्याने झाला हल्ला. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीत नाट्यमय घडामोडी. दत्तात्रय पानसरे यांचा अर्ज मागे घेतल्यावरून वाद. माझा अर्ज बाद ठरवला तर मी आत्महत्या करेन, पानसरेंचा इशारा. अमरावतीच्या विवाह नोंदणी कार्यालयात गोंधळ. लपून लग्न करताना युवक युवतीला कुटुंबियांनी पकडलं. लव्ह जिहादच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. वाशी तालुक्यासह तेरखेडा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप. 12 पाड्यांमध्ये आजही अनेक नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित. नागरिकांकडून चौकशीची मागणी. गडचिरोलीत जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैलगाड्यांसह बेमुदत ठिय्या. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.